तवा पनीर माझ्या पद्धतीने करून बघा बरं का, नक्की ना बोट चाटून पुसून खाणार बरं का। इथं 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, एक शिमला मिरची घेतली, त्याला असं कट करून घेतलंय, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, धण्याची पावडर टाकायची, मीठ टाकायचं, आता 2-3 चमचे ना दही घ्यायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं। आता इथं लोखंडाचा तवा घ्यायचा आणि लगेच त्याच्यावर ना गरम मसाले टाकायचे, लाल सुकलेल्या मिरच्या टाकायच्या, बारीक आपल्याला कांदा घ्यायचा तो टाकायचा। तर मी 2 कांदे घेतलेले, तर 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची ती टाकायची, त्याला थोडंसं तेल सुटलं का लगेच आहे ना किचन किंग मसाला, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, त्याला आहे ना तेल सुटेपर्यंत आहे ना ठेवून द्यायचं कमी गॅसवरती। लगेच ना टमाट्याची पेस्ट करायची आणि ती त्याच्यावर टाकून द्यायची। आता त्याला आहे ना 7-8 मिनिटं आहे ना कमी गॅसवर ठेवून द्यायचं। चांगलं तेल सुटलं का लगेच त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून ठेवलेले ना ते टाकून द्यायचं। आता त्याला आहे ना चांगलं परतून घ्यायचं। आता तुम्हाला पाणी जर टाकायचं असेल ना तर इथं थोडंसं ना ग्रेव्हीला पाणी टाकायचं, मला टाकायचं नव्हतं त्याच्यामुळे मी टाकलेलं नाहीये। थोडंसं तेल सुटलं का लगेच त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, मग काय पटकन घ्यायचं गरम गरम खायला।